श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दसऱ्यानंतर आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते कोजागिरी पौर्णिमेचे. अवघ्या 2 दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा येऊन ठेपली आहे. यंदा कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 ला साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा असते. या दिवशी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम देखील केले जातात. या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो, त्यामुळे आपल्याला चंद्र हा आकाराने खूप मोठा दिसतो. मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला रात्री चंद्रातून निघणारा प्रकाश अमृतासारखा असतो. या दिवशी दुधाची बासुंदी किंवा खीर तयार करून चंद्रप्रकाशात ठेवली जाते. यामुळे चंद्राचा प्रकाश त्यात पडतो आणि अमृताचा प्रभाव त्यावरती पडतो असे मानले जाते. तसेच खिरीचा किंवा बासुंदीचा नैवेद्यही दाखवला जातो. कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते, आर्थिक अडचणी दूर होतात. तर आज या व्हिडिओमध्ये असाच एक उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला लवंगांचा हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. तर लवंगांचा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, उपाय करून झाल्यानंतर त्या लवंगांचं तुम्हाला काय करायचे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, शरद पौर्णिमेच्या म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवती महालक्ष्मी पृथ्वीवरती रात्री कोण कोण जागे आहे हे पाहण्यासाठी भ्रमण करते आणि जे लोक जागे असतात त्यांचे महालक्ष्मी कल्याण करते आणि झोपलेल्या लोकांच्या घरात ती निवास करत नाही. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की हा उपाय आपल्याला का करायचा आहे. जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल, जसं की तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, घरामध्ये पुरेसा पैसा येत नसेल आणि जोही पैसा घरामध्ये येतो तो फार काळ टिकत नसेल, या न त्या कारणाने तो खर्च होतो. मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील किंवा तुम्हाला इच्छा नसतानाही बरेचसे खर्च करावे लागत असतील कारण ते गरजेचे असतात. मग तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी तुमच्याकडे पैसाच राहत नाही आणि त्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं. इतरांकडून उधार उसनवारीवर आपण पैसे घेतो आणि एकदा का माणूस अशा दुष्टचक्रामध्ये अडकला की अडकलाच. यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडत नाही. पण काही विशिष्ट तिथींवरती जर हे उपाय केले तर या उपायांचा आपल्याला लाभ होतो. आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळायला लागते. देवी लक्ष्मी ही चंचल आहे, तिला टिकून ठेवायचं असेल तर उद्याच्या आलेल्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हा उपाय करा. ही संधी आपल्याला वर्षातून एकदाच मिळते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती. ही तिथी ही देवी लक्ष्मीची जन्मतिथी आहे. उद्यापासून म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपासून ते दिवाळी अमावस्येपर्यंत देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. त्यामुळे या काळामध्ये आपल्या घराची स्वच्छता ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला जागरण देखील करायचं आहे. आणि नुसतं जागरण नाही तर नामस्मरण, देवीची सेवा, उपासना देखील करायची आहे. आणि हा लवंगांचा उपाय का करायचा आहे बघा, सगळे खडे मसाले जे आहेत, ज्यामध्ये लवंग असेल, वेलची आहे, दालचिनी आहे, तेजपत्ता आहे, या सर्व खड्या मसाल्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. या वस्तूंच्या वासाने देवी लक्ष्मी घराकडे आकर्षित होते. त्यामुळे आपल्याला या वस्तूंचं अर्चन महालक्ष्मीला करायचं असतं. पण आता कसं करायचंय तर पहा, उद्या कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8:41 सुरू होणार आहे आणि आपल्याला घरामध्ये जी सेवा उपासना करायची आहे ती रात्री 12 वाजता करायची आहे आणि हा उपाय देखील तुम्हाला उद्या रात्री 12 वाजताच करायचा आहे. उद्या रात्री 12 वाजता तसं इंद्र, चंद्र, कुबेर आणि लक्ष्मी पूजन देखील करायचं आहे. हे पूजन कसं करायचं यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. ती पूजा करून झाल्यानंतर रात्री 12 नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. जर तुम्हाला रात्री 12 ते 12:40च्या दरम्यान त्या सेवा करून हा उपाय करणं शक्य नाही झालं, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी पहाटे उठल्यानंतर तुम्ही देवीसमोर हा उपाय करू शकता ब्रह्ममुहूर्तावरती. कारण उदयतिथीनुसार 17 ऑक्टोबर रोजी देखील कोजागिरी पौर्णिमा ही दुपारी 4:56 पर्यंत असणार आहे. म्हणून हा उपाय जो आहे तो तुम्ही उद्या 16 ऑक्टोबर रोजी रात्री 12 पासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:56 पर्यंत कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून.
अगदी तुमचं नोकरी व्यवसायाचं ठिकाण असेल, तिथे तुम्हाला ही सेवा करायची असेल, तिथे तुम्ही महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला असेल, तिथे तुमची भरभराट होत नसेल, सतत तोटा किंवा नुकसान तुम्हाला सहन करावं लागत असेल, तर तिथे देखील तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा स्त्री, पुरुष कोणीही करू शकतं. स्त्रियांचा मासिक धर्म असेल, तर तुमच्या पतीकडून तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता किंवा मुलांकडून ही सेवा करून घेऊ शकता. उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. ही सेवा अजिबात चुकू नका. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत. सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरी देखील देवघरासमोर बसून ही सेवा करू शकता किंवा तुमच्या दुकानामध्ये, ऑफिसमध्ये महालक्ष्मीचा फोटो असेल, तर तिथे बसून तुम्ही ही सेवा करू शकता. तर या उपायासाठी आपल्याला 16 लवंगा घ्यायच्या आहेत. 16 लवंगा घेत असताना त्या चांगल्या पाहून घ्यायच्या. कुठेही तुटलेली, फुटलेली लवंग या उपायासाठी चालत नाही. तर चांगल्या फूल असलेल्या लवंगा तुम्हाला 16 घ्यायच्या आहेत. आता ही सेवा तुम्ही जिथे कुठे करणार असाल, देवघरासमोर करणार असाल, तर देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा. कारण कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने होते. आणि जर तुम्ही दुकानात किंवा ऑफिसमध्ये ही सेवा करणार असाल, तर तिथे देखील तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता त्यानंतर 2 रिकाम्या वाट्या तुम्हाला लागणार आहेत. एका वाटीमध्ये ह्या लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि एक रिकामी वाटी देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायची आहे. त्या वाटीमध्ये आपण लवंग ठेवलेलं आहे, त्यातली एक लवंग उचलायची आणि या लवंगेला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे आणि त्यानंतर ती देवीला अर्पण करायची. तर आता ही लवंग अभिमंत्रित करण्यासाठी तुम्हाला देवी लक्ष्मीच्या अतिशय प्रभावी एका स्तोत्राचं पठण करायचं आहे. देवीचं प्रिय असं स्तोत्र म्हणजे महालक्ष्मी अष्टकम. महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला YouTubeवरती मिळून जाईल. श्रवण करत ही सेवा करा किंवा तुम्ही पठण करू शकता. Googleवरती देखील हे स्तोत्र तुम्हाला मिळून जाईल. आता ही लवंग एक वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं, त्यानंतर तुम्हाला देवीजवळ ती अर्पण करायची. जी वाटी आपण देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवलेली आहे, त्या वाटीमध्ये ही एक लवंग टाकायची. त्यानंतर अशाच प्रकारे दुसरी लवंग घ्यायची. दुसऱ्या वेळेस परत तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि दुसरी लवंग देखील तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे. आणि असं करत करत आपण ठेवलेल्या 16 लवंगा अभिमंत्रित करायच्या आणि देवीसमोर त्या एक 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 करून अर्पण करायच्या आहेत. आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्या लवंगा देवीसमोरच ठेवायच्या आहेत. जेव्हा तुम्ही सेवा केलेली आहे तेव्हा दिवसभर त्या लवंगा तिथेच ठेवायच्या. त्यानंतर या लवंगांचं तुम्हाला काय करायचंय? बघा, या लवंगांवरती आपण देवी लक्ष्मीची सेवा केली आहे. या लवंगांवरती आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केलेली आहे. त्यामुळे या लवंगा आपल्याला कुठेही फेकून द्यायच्या नाही, निर्माल्यामध्ये वगैरे टाकून द्यायच्या नाही. ही चूक आपल्याला करायची नाही. मग या लवंगांचं काय करायचंय? तर या लवंगा तुम्हाला प्रसादास्वरूप खायच्या आहेत. रोज एक लवंग तुम्ही प्रसादास्वरूप खाऊ शकता. एखाद्या डब्बीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. पण चुकूनही तुम्ही मसाल्याचे पदार्थ किंवा भाजीमध्ये वगैरे या लवंगांचा वापर करायचा नाही. जर तुम्ही चहा वगैरे बनवणार असाल, तर चहामध्ये तुम्ही एखादी लवंग कुटून घातली तर हरकत नाही. या लवंगा ज्या आहेत त्या आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिला अर्पण केलेल्या आहेत. त्यामुळे गोड पदार्थ बनवताना म्हणजे जसं की चहा हा गोड असतो, तर चहा बनवताना तुम्ही एक लवंग कुटून त्यामध्ये टाकू शकता. त्याचबरोबर ह्या लवंगा ज्या आहेत त्या कुटुंबातील सदस्यांनीच खायच्या आहेत. बाहेरील एखादी व्यक्ती आली आणि तुम्ही तिच्यासाठी चहा बनवत असाल, तर त्या चहामध्ये ही लवंग तुम्ही कुटून टाकायची नाही. ही चूक तुम्हाला करायची नाही. अतिशय प्रभावी सेवा आहे. नवरात्रीमध्ये देखील आपण ही सेवा केली होती. बऱ्याच जणांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. तुम्ही देखील नवरात्रीमध्ये ही सेवा केलेली नसेल, तर या कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून करा. कोजागिरी पौर्णिमेपासून ते दिवाळी अमावस्येपर्यंत देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. या काळामध्ये तुम्ही जेवढ्या सेवा कराल, तेवढ्याच तुम्हाला फलदायी असतात, तेवढेच त्याचे तुम्हाला लाभ होतात. म्हणून ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. आणि या 15 दिवसामध्ये शक्य झालं तर रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण नक्की करा. यामुळे देखील तुमच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या हळूहळू दूर होतील आणि तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल. घरामध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.